नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। TETच्या तयारीच्या संदर्भात खास मालिकेमध्ये आपण आज विशेष गरजा असणारी बालके आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये या घटकासंदर्भात चर्चा करणार आहोत। बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा घटक आणि या घटकावर आता आपण चर्चा करणार आहोत। हा विषय TET आणि CTETसाठी खूप महत्त्वाचा आहे। याच्यावर किमान 4 ते 6 प्रश्न विचारले जातात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। विशेष गरजा असणारी बालके म्हणजे काय? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या बालकांना त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक तसेच भावनिक विकासासाठी सामान्य मुलांच्या तुलनेत अतिरिक्त शैक्षणिक मदतीची गरज असते, अशा मुलांना विशेष गरजा असणारी बालके किंवा चाइल्ड विथ स्पेशल नीड्स CWSN असे म्हणतात। सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी विशेष सुविधा किंवा विशेष अध्यापन पद्धतीची आवश्यकता असते ती विशेष गरजा असणारी बालके असतात। आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार, याच्यात महत्त्वपूर्ण म्हणजे दृष्टीदोष असणारी बालके असतात, ज्याला आपण व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणतो। या विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये म्हणजे वाचन लेखनामध्ये यांना अडचणी येतात, स्पर्श श्रवण संवेदना अधिक विकसित असतात। जरी दृष्टीदोष कमी असला तरी पण स्पर्श आणि श्रवण संवेदना अधिक विकसित असते। ब्रेल लिपीचा वापर असे बालक करत असतात, वस्तू ओळखण्यासाठी स्पर्शाचा सुद्धा आधार घेत असतात। तर शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरांचा वापर केला पाहिजे, मौखिक अध्यापनावर भर दिला पाहिजे, ब्रेल साहित्यसुद्धा उपलब्ध करून घेतले पाहिजे। दुसऱ्या प्रकारची बालकं असतात श्रवण दोष असणारी बालके, हिअरिंग इम्पेअर्ड म्हणतात यांना। तर यांची गुणवैशिष्ट्ये असतात की या बालकांना ऐकण्यात अडचण येते, भाषिक विकास यांचा मंद झालेला असतो, कारण ऐकू येत नाही म्हणून बोलताना पण त्यांना अडचणी येतात, म्हणून भाषिक विकास मंद असतो। ओठांच्या हालचालीवरून असे बालक अर्थ समजून घेतात, सांकेतिक भाषेचा वापर पण करतात। तर श्रवणदोष असणाऱ्या बालकांना ऐकू येत नसल्यामुळे बोलण्याच्या पण अडचणी आहेत आणि त्यासाठी ते सांकेतिक भाषेचा वापर करतात। अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे तोंड करून बोललं पाहिजे, म्हणजे शिक्षक बोलत असताना त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून ते शिक्षक काय बोलत आहेत ते समजून घेतात। चित्र, चार्ट, व्हिडिओ यांचा वापर केला पाहिजे, जेणेकरून त्याच्यातून त्यांच्या संकल्पना क्लिअर होतात। साधी आणि स्पष्ट भाषा वापरली पाहिजे, क्लिष्ट भाषा वापरली तर अशा बालकांना समजत नाही। नंतर तिसरा प्रकार आहे अस्थिव्यंग किंवा शारीरिक दिव्यांग बालके। तर या बालकांचं वैशिष्ट्य म्हणजे हालचालींमध्ये अडथळे असतात, व्हीलचेअर किंवा सहाय्यक उपकरणांचा वापर करूनच ते शाळेपर्यंत किंवा शैक्षणिक व्यवस्थेपर्यंत पोहोचतात। बौद्धिक क्षमता सामान्य असू शकते, हे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहेत। तर अशा बालकांसाठी शिक्षकाने वर्गात सहज प्रवेशाची व्यवस्था करावी, म्हणजेच त्यासाठी रॅम्प किंवा विद्यार्थी वर्गात येऊ शकतील अशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे। या अशा विद्यार्थ्यांसाठी लेखनासाठी अतिरिक्त वेळ दिला पाहिजे, समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे। त्याच्यानंतरचं आहे बौद्धिक दिव्यांग। तर अशा विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा वेग कमी असतो, यांना आपण गतिमंद असे म्हणतो, इंटेलेक्च्युअली डिजेबल्ड असतात। तर अशा बालकांसाठी स्मरणशक्ती आणि तर्कशक्तीसुद्धा कमी असते, पुनरावृत्तीची गरज असते, साध्या सूचनांवर चांगला प्रतिसाद हे बालक देत असतात। तर अशा बालकांसाठी लहान लहान टप्प्यात अध्यापन करावे, वारंवार सराव द्यावा, प्रोत्साहन आणि पुनर्बलन वापरावे। अध्ययन अक्षमता असणारी बालके, काही लर्निंग डिजेबल्ड बालकं असतात, जसं की डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्कुलिया। तर अशा बालकांना वाचन, लेखन आणि गणितात अडचणी येतात। ही अध्ययन अक्षमता असणारी बालके वर्गामध्ये असली की शिक्षकाची जबाबदारी वाढलेली असते। अशा विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणितामध्ये अडचणी येतात, त्या अडचणी दूर करता आल्या पाहिजेत। बुद्धिमत्ता सामान्य आणि चांगली असू शकते, अक्षरे, आकडे उलटेसुद्धा असे बालकं लिहितात, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात। अशा बालकांसाठी वैयक्तिक अध्यापन करणं अपेक्षित आहे, चित्र आणि कृती आधारित शिक्षण वापरावे, चुका दाखवण्याऐवजी अशा बालकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। नंतरचा प्रकार आहे प्रतिभावान किंवा बुद्धिमान बालके। तर हे गिफ्टेड चिल्ड्रन असतात की अतिशय प्रतिभावान असतात, नॉर्मल शिकणं त्यांना आवडत नाही, त्यांच्या शिकण्याचा वेग खूप जास्त असतो, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती उत्तम असते, जिज्ञासा अधिक असते, नवीन गोष्टींचा शोध घेण्याची आवड असते, म्हणून ते वर्गामध्ये नॉर्मल मुलांसोबत सहजासहजी समन्वय साधत नाहीत। म्हणून ते प्रतिभावान बालकांना शिक्षकांनी अतिरिक्त उपक्रम दिले पाहिजेत, संशोधनात्मक कार्य त्यांना दिलं पाहिजे, नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। त्यांना नवीन शिकण्याच्या ध्यासासाठी त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र उपलब्ध करून देणं आवश्यक आहे।
तर समावेशक शिक्षणाची संकल्पना म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. तर हे सर्व प्रकारचे जे बालकं आहेत, ज्याच्यात विशेष गरजा असणारी बालकं आणि सामान्य बालकं यांना एकाच वर्गात समान संधी देऊन शिक्षण देणे म्हणजे समावेशक शिक्षण. तर समावेशक शिक्षणाची तत्त्वे आहेत की सर्वांसाठी समान शिक्षण, भेदभावाला स्थान नाही, प्रत्येक बालकाचा आदर केला जाईल, बालक केंद्रित अध्यापन असेल, हे समावेशक शिक्षणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच दिव्यांग किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकांची किंवा प्रज्ञावंत बालकांची आणि सामान्य बालकांची एकत्रित जर शैक्षणिक व्यवस्था असेल तर ती समावेशक शिक्षण व्यवस्था असते. TET परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे की CWSN म्हणजे काय, चाइल्ड विथ स्पेशल नीड्स, ब्रेल लिपी कोणासाठी, दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, सांकेतिक भाषा कोणासाठी, श्रवणदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, डिस्लेक्सिया म्हणजे वाचनातील अडचण, डिस्ग्राफिया म्हणजे लेखनातील अडचण आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितातील अडचण. तर समावेशक शिक्षणाची संकल्पना ही सर्व मुलांना समान संधी देणे ही असते. याच्यात काही यापूर्वी आलेले काही प्रश्न आहेत ते पण मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे किंवा काही प्रश्न येऊ शकतात असे काही याच्यात प्रश्न ॲड केलेले आहेत. प्रश्न आहे, अध्ययन अक्षमतेमध्ये वाचनाशी संबंधित अडचणीला काय म्हणतात? तर याला डिस्लेक्सिया असं म्हणतात. वेगवेगळे पर्याय जरी असले तरी डिस्लेक्सिया आपल्याला माहिती पाहिजे. डिस्लेक्सिया म्हणजे अक्षरे, शब्द किंवा वाक्य वाचण्यात येणारी अडचण. नंतरचा दुसरा प्रश्न आहे, गणितातील संकल्पना समजण्यात अडचण येणाऱ्या अध्ययन अक्षमताला काय म्हणतात? तर डिस्कॅल्कुलिया असा तो शब्द आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया करणाऱ्या अडचणी येतात, म्हणून डिस्कॅल्कुलिया असा शब्द आपण लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे, ब्रेल लिपीचा उपयोग कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केला जातो? तर हा दृष्टीदोष विद्यार्थ्यांसाठी असतो. अतिशय सोपं उत्तर आहे, परंतु आपण इतर पर्यायसुद्धा व्यवस्थित वाचले पाहिजेत. समावेशक शिक्षण म्हणजे काय? तर इथेच फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण, विशेष शाळांमध्ये शिक्षण, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्रित शिक्षण, फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण. तर याचं सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्रित शिक्षण देणे हे योग्य उत्तर आहे. श्रवणदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संवाद साधण्यासाठी सर्वात उपयुक्त माध्यम कोणतं? ब्रेल लिपी, सांकेतिक भाषा, चित्रकला, लेखन. तर याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर श्रवणदोष म्हणजे ऐकू येत नसलेले बालक असतात, त्यांना सांकेतिक भाषेने व्यवस्थित समजू शकतं, म्हणून योग्य उत्तर आहे सांकेतिक भाषा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बालक विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या गटात मोडते? प्रतिभावान बालक, दृष्टीदोष असणारे बालक, अध्ययन अक्षमता असणारे बालक, वरीलपैकी सर्व. तर याच्यात प्रतिभावान बालक हे सुद्धा विशेष गरजा असणारे असते, हे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. वरील सर्व याचे एक योग्य उत्तर आहे. बौद्धिक दिव्यांग बालकांसाठी योग्य अध्यापन कोणती? तर एकदा शिकवणे, वेगवान अध्यापन, पुनरावृत्ती व कृती आधारित अध्यापन, केवळ गृहपाठ. तर बौद्धिक दिव्यांग म्हणजे गतिमंद विद्यार्थ्यांना पुनरावृत्ती आणि कृती आधारित शिक्षण महत्त्वाचे असते. लेखनातील अडचणीला कोणती अध्ययन अक्षमता म्हणतात? तर याचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे की डिस्ग्राफिया ही लेखनातील महत्त्वपूर्ण अडचण आहे. खालीलपैकी प्रतिभावान बालकाचे वैशिष्ट्य कोणतं? जे अतिशय हुशार बालकं असतात त्यांचा शिकण्याचा वेग कमी असतो नाही, हे उत्तर योग्य नाही. जिज्ञासा आणि सर्जनशीलता जास्त असते, हे योग्य उत्तर आहे. स्मरणशक्ती कमी असते, हे पण योग्य उत्तर नाही. सामाजिक संवाद टाळतो, हे पण योग्य उत्तर नाही. तर योग्य उत्तर आहे जिज्ञासा आणि सर्जनशीलता जास्त असते. समावेशक शिक्षणाचे मुख्य तत्त्व कोणते? सर्वांना समान शैक्षणिक संधी, हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर असे काही नमुनात्मक प्रश्न आपण सुद्धा यापूर्वी आलेले आणि किंवा भविष्यात येऊ शकतील असे आपण या घटकावर तयार केली पाहिजेत. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष गरजा असणारे बालके, त्यांचे प्रकार, त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्या संदर्भात शिक्षकाची भूमिका यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला वर कमेंट करा. आपल्याला असेच नवीन व्हिडिओ मी या TETच्या माध्यमातून देणार आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.